नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आवर्जून हा व्हिडिओ काढतो याच्यासाठी की कारण बऱ्याच लोकांनी मिलिया डुब्या लावलेला आहे. बऱ्याच लोकांचे व्हिडिओ येतात, मला फोटो येतात. त्याच्यामध्ये पाहायला मिळतंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी काळजी ही कसलीच घेतलेली नाही. तर मिलिया डुब्याची काळजी पण घेणं आवश्यक आहे. जर त्याच्याकडून आपण उत्पन्नाची अपेक्षा करतो तर आपल्याला त्याची काळजी पण घेणं गरजेचं असतं. आता हे झाडं बघा, झाडाची साईज खूप छान आहे, पण जर असंच वर पाहिलं तर अगदी 10 ते 15 फुटानंतर त्याला फांद्या फुटलेल्या आहेत. किंवा शेतामध्ये जर बघितलं तर ही अशी जी झाडं झुडपं ह्या गोष्टी नको आहेत. आता हा प्लॉट कुठला आहे ते मी सांगत नाही, पण ह्या अशा गोष्टी होता कामा नये. कारण ह्याच्याकडनं उत्पन्नाची अपेक्षा आहे तर त्याची काळजी पण घेणं गरजेचं आहे. हेच काय तर पुढं सुद्धा झाडं बघा, प्रत्येक झाडांना एवढ्या फांद्या फुटलेल्या आहेत की ह्या फांद्यांमुळं काय होतं की शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं. आता याच्यात नुकसानीचं एक एक्झाम्पल म्हणून दाखवायचं म्हटलं तर तिकडे या. आता ह्या एक छोटा झाड बघा, या छोट्या झाडाला जिथून फांद्या फुटल्या नाहीत तिथपर्यंत झाडाची गोलाई बघा, आणि जिथून फांद्या फुटल्यात तिथं झाडाचं पुढं काय अवस्था झालेली आहे पहा. आता हे छोटं झाड, तर याच्यासाठी उदाहरणासाठी तुम्हाला मोठं पण झाड दाखवतो. आता हे मोठं झाड आहे, याला जिथपर्यंत फांद्या फुटलेल्या नाहीत त्याची जाडी बघा कशी झालेली, आणि वर 1 2 3 4 फांद्या जास्त फुटल्यात. त्या 4 फांद्या फुटल्यामुळे त्याची हाईट पण थांबली, जाडी पण थांबली, आणि त्याच्यात मी म्हणतो एक 20-30 किलोचा जरी एखादा तुकडा जरी निघाला असता तर तो शेतकऱ्याच्या फायद्याचा होता. पण ह्या अशा छोट्या छोट्या चुका ज्या होतात त्या इथून पुढे जी लागवड करणार आहेत त्या लोकांनी करू नयेत. आणि मेन म्हणजे जे अंतर ठेवलेलं असतं की हे 10 बाय 10चं अंतर आहे, तर हे अंतर एकदम चुकीचं आहे. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की याचं अंतर 2 लाईनमध्ये 16 फूट ठेवा आणि 2 झाडांमध्ये 8 फुटाचं ठेवा. कारण आपल्याला जसं अन्न, पाणी आणि ऑक्सिजन वगैरे ह्या गोष्टींची गरज आहे तशी झाडांना पण गरज आहे. पण होतंय काय, तुम्ही ज्या वेळेस ते शेजारी शेजारी लावताय त्या वेळामध्ये ते एका झाडाची सावली दुसऱ्या झाडाच्या बुडांना पडते, त्याच्यामुळं त्या झाडाची ग्रोथ थांबते. कारण त्याला सूर्यकिरणं भेटत नाहीत, त्याला हवा व्यवस्थित लागते, पण त्याला जे सूर्यकिरणांची आवश्यकता आहे ती सूर्यकिरणं त्याला भेटत नाहीत, म्हणून त्याची ग्रोथ थांबते. तर अशा चुका करू नका, कारण हे तुम्हाला पैसे कमवून देणारं झाड आहे. तर याची काळजी पण आपण घेणं आवश्यक आहे. योग्य पद्धतीची लागवड व्हावी आणि त्याची काळजी घेतली तर याच्यातून पण खूप सारा पैसा शेतकऱ्यांना मिळू शकतो. एवढंच मला तुम्हाला हा प्लॉट पाहिल्यानंतर जे वाटलं ते मी तुमच्या समोर हे मनोगत व्यक्त केलं. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.